महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची बातमी मुंबईमधून येते। मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या बातमीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करा। राजकारणात कधी कोण कोणत्या पक्षात जाईल, कोणती भूमिका घेईल आणि कोणाला विरोध करेल हे सांगता येत नाही। अशातच भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले। संपूर्ण पक्ष एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिला। आमदार, खासदार, पदाधिकारी, त्याचबरोबर जे पदावरती असलेले पदाधिकारी आहेत ते एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊ लागले। सत्तेशिवाय न राहणारी मंडळी आणि कामाचा, पैशाचा मोह असणारे अनेक मंडळी ही या ठिकाणी सत्तेच्या वाटेकरी झाले। अशातच ठाकरेंच्या आता राजकारणामध्ये संपलं असं सर्वांना वाटू लागलेलं असतानाच मुंबईमध्ये महत्त्वाच्या घडामोडी आणि बैठका सुरू झाल्या। त्यामुळे संपूर्ण शिंदे गट आता चिंता व्यक्त करताना दिसत आहे। अशातच भारतीय जनता पक्षाला जास्त काही फरक पडणार नाही असे अनेक जण म्हणत जरी असतील तरी मुंबईमध्ये जी भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता मिळवण्याचा जो मनसुबा होता तो पूर्ण होताना दिसत नाही। अशातच मुंबईमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली। बाळासाहेबांचं स्वप्न हे पूर्ण होतं आणि हे होताना दिसत असल्यामुळे शिंदेगडातील आणि ठाकरेंच्या सेनेतील अनेक ज्येष्ठ नेते एकत्र येऊ लागले आणि त्याचबरोबर हा भावनिक क्षण त्यांच्यासाठी महत्त्वाचा वाटू लागला। बाळासाहेबांना जे स्वप्न पाहिलं, बाळासाहेबांसाठी जे दोन्ही ठाकरे एकत्र येणं अपेक्षित होतं ते आता घडताना दिसत आहे। मराठीच्या मुद्द्यावर आणि हिंदीच्या विरोधात ही भूमिका घेतल्याने ज्या पद्धतीने मनसे आणि शिवसेना एकत्र आली त्याच पद्धतीने गजानन कीर्तिकर जे शिंदेगडामध्ये सध्या आहेत त्यांनी महत्त्वाचं एक मोठं विधान केलं। त्यामुळे सगळ्यांच्या भुवया या उंचावलेल्या आहेत। मी ज्येष्ठ आणि अनुभवी यावरून सांगतोय, दोन्ही बंधू एकत्र आले, बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण झालं। मी बाळासाहेबांसोबत काम केलेलं आहे, मलाही ही शिवसेनेचे दोन तुकडे आवडलेले नाहीत। त्यामुळे ज्या पद्धतीने दोन ठाकरे एकत्र झालेत त्याच पद्धतीने आता मातोश्रीकडे गजानन कीर्तिकर यांची वाटचाल सुरू झाल्याचं चर्चा आहे। अशातच गजानन कीर्तिकर यांनी नेहमीच उद्धव ठाकरेंची भूमिका ही मांडलेली आहे आणि त्यांच्या विरोधातही कधी भूमिका घेतलेली नाही। अमोल कीर्तिकर त्यांचे सुपुत्र हे या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेत आहेत आणि गजानन कीर्तिकर लवकरच मातोश्रीवर जाणार असल्याची चर्चाही मुंबईमध्ये जोरदार सुरू आहे। इतकंच नव्हे तर अनेक ज्येष्ठ नेते आणि याचबरोबर आता शिंदे गटात आहेत अनेक नेते पुन्हा एकदा दोन्ही ठाकरेंची युती झाल्यानंतर मातोश्रीमध्ये पुन्हा परतताना दिसणार आहे। कारण की मुंबईमध्ये दोन ठाकरेंचाच बोलबाला सुरू असणार हे यांना कळून चुकले आहे।